माफी सोडा, एक शब्दही मागे घेणार नाही. सुषमा अंधारे रणांगणात. शंभूराज देसाईंच्या विरोधात आरोपांची मालिका. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून पुन्हा एकदा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केलाय. शंभूराज देसाई म्हणाले, माफी मागा नाहीतर त्यांच्या नाहीतर या शब्दाचा अर्थ काय? मला धमकी देत आहेत का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. शंभूराज देसाईंसोबत माझं वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या खात्याशी संबंधित जर विषय असेल तर त्यांनाच विचारणार. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. तो विभाग स्पेशल अपयशी आहे. मी जे काल बोललो त्यामधून मी एकही शब्द मागे घेणार नाही. माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी दादा भुसे आणि शंभूराज देसाईंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. शंभूराज देसाई हे उत्पादन शुल्क मंत्री आहेत. त्यांची एक नाही तर असंख्य प्रकरणे बाहेर येत आहेत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर सुषमा अंधारे यांनी आजही आपण वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. पण यानंतर काल 2 स्टेटमेंट होते, ते फार महत्त्वाचे होते. त्यातलं एक स्टेटमेंट होतं ते शंभूराजे देसाईंचं. ते असं म्हणाले की मी तुम्हाला अल्टिमेटम देतोय, 24 तासाच्या आत माफी माग. नाहीतर काय कराल तुम्ही? जीव घ्याल माझा? मला कुठल्या तरी प्रकरणात अडकवाल? माझ्या कुटुंबाला अडकवाल? नाहीतरचा अर्थ काय? घाबरवताय मला धमक्या देताय? शंभूराजजी, तुमचं माझं कधी 1 to 1 बोलणं झालेलं नाही. तुमचं माझं धुराबंधाऱ्याचं भांडण नाही आहे. माझ्या संबंध आयुष्यामध्ये 4-5 नोकऱ्या सोडताना एकदाही मागे वळून बघितलेलं नाही. बापाच्या करोडोच्या इस्टेटीतला 1 रुपया घेतलेला नाही आणि नवऱ्याच्याही इस्टेटीतला 1 रुपया घेतलेला नाही. अत्यंत स्वाभिमानाने आयुष्य जगत आले. खडू आणि फळा आणि पुस्तकं याच्यापेक्षा काही नाही आहे. घरात कधीही पोलीस पाठवा, भांड्यांपेक्षा पुस्तकं जास्त निघतील. पण तरीही तुम्ही धमक्या दिल्यात आणि तुम्ही म्हणालात की माफी मागा. मी कशासाठी माफी मागायची? मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि ठामपणे विचारले. पुण्यामध्ये ससूनच्या अगदी गेटवर 2 कोटीचा ड्रग्ज सापडतो. याच्यात काही चिंताजनक वाटत नाही? मी तुम्हाला का बोलतीये? माझं पोट दुखत असेल तर मी अंगठ्याला मलमपट्टी करेल का हो? अहो, एक्साईजशी संबंधित विषय आहे तर मी तुम्हालाच बोलेल ना. मी काय कृषी मंत्र्याला बोलेल का की मी शिक्षण मंत्र्याला बोलेल? जर शिक्षण विभागाचा विषय असेल तर मी त्यांना बोलेल. पण विषय जर राज्य उत्पादन शुल्कशी संबंधित असेल तर मी तुम्हालाच प्रश्न विचारेल. देसाई साहेब, तुम्हाला अजिबात हे चिंताजनक वाटत नाही का की येरवड्याच्या कोर्ट परिसरामध्ये चरस सापडला? हरिश्चंद्र पास्ते याच्यावर गुन्हा नोंद केलाय. 530/23 नुसार हे पेपर आहेत. माध्यमांना हवे असतील, माध्यमांनी चेक करावे. हे चेक करावे यासाठी म्हणावं लागते, कारण उगाच काहीतरी हवेत पेपर भिरकावला असं नको व्हायला. सो यू कॅन व्हेरीफाय दिस की कोर्टाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने चरस सापडलं. तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का की नाशिकमध्ये 200-300 कोटीचा ड्रग्जचा कारखाना उभा राहिला? काय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून तुमची जराही जबाबदारी येत नाही का? सोलापूरमध्येही असाच एक ड्रग्ज फॅक्टरी उभी राहिली. यात तुम्हाला काहीच विशेष असं वाटत नाही का? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.